अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी फायनली घरी आलेली आहे, म्हणजे महिन्यातच. कारण की आम्हाला 4 दिवस सुट्ट्या होत्या, म्हणजे 3 दिवस होत्या तशा, आणि 1 दिवस मी सुट्टी टाकली आहे. आणि त्यामुळे मग म्हटलं आपण 4 दिवस मस्त घरी जाऊन येऊया, कारण की आज मम्मी पप्पाच येणार होते. पण मी म्हटलं थांबा, मी येते आणि नाही नंतर मला घेऊन चला. त्यामुळे मी सध्या घरी आली आहे. आणि आज तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तसा तर आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला चालू होतं. पण आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे आज आमच्या आईचा बड्डे. आई म्हणजे माझी आजी. तर तिची 75वा बड्डे आहे. तर म्हटलं की आपण मस्त तिचं बड्डे सेलिब्रेशन पण करूयात. कारण की मी काल खूप लेट आले. मी 1-1:30 वाजले मला घरी यायला. ट्रॅव्हल्स लेट झाली खूप जास्त. आणि त्यामुळं मग मस्त. आणि तिला माहिती नाही आहे मी आली आहे. तिचं असं काकांना माहिती आहे, कारण की सकाळी काकांचा कॉल आला होता पप्पांना. तर पप्पांनी सांगितलं नाही तीच आली आहे घरी. पण आता फक्त काकांनी घरी सांगू नये की साक्षी आली आहे. त्यामुळे तिला सरप्राईज पण मिळेल. आय डोंट नो आता ते सांगतील का नाही, पण सांगू नये आय थिंक. म्हणजे मी असं विश करते. तर आम्ही असं विचार केला आहे की तिचा मस्त बड्डे सेलिब्रेशन करायचं. तर सत्यम मस्त काय काय आणायला गेला. आता त्यांनी काय काय आणल्यावर मी तुम्हाला दाखवते की काय काय आणलेलं आहे. आणि या आय एम व्हेरी हॅपी. आणि बरं झालं मी आज घरी आले. ॲक्च्युली माझा काही विचार नव्हता घरी यायचा, कारण की 1 जानेवारीची सुट्टी आहे का नाही हे फिक्स नव्हतं. पण काल फिक्स झालं. आणि मी कालच लीव घेतली. ॲक्च्युली दिली मला, थँक गॉड. कारण की मला आत्ता 1 महिन्यात झाला आहे, पण दिली. तरी पण दिली. तर मस्त मी घरी आलेली आहे, म्हणजे मेन टाईमला घरी आली मी. तर येस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाडी घेतला. मला खूप जणांनी नाही बरं का, एकाच जणांनी, 1 का 2 जणांनी मला असं विचारलेलं की तुमच्याकडे पहिली गाडी आहे ना, अजून एक गाडी होती ना तुमच्याकडे. गाडी ज्यांनीही कोणी कमेंट केली आहे ना, त्यांनी कॉंग्रॅच्युलेशन पण नाही टाकलं मला. म्हणजे प्रत्येकाच्या एक एक अपेक्षा असतात किंवा आवड असते गाड्यांची. तर घेऊ शकता ना तुम्ही. इच्छा जर तुम्ही पूर्ण नाही करू शकणार तर कोण करणार आहे तुमच्या इच्छा पूर्ण. आणि टचवूड आमच्या पप्पांनी सगळ्या आमच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. ॲक्च्युली आम्ही मागं लागलेलो. आमच्याकडे पहिली गाडी आहे, पण ती खूप जुनी आहे. आय थिंक 12-13 वर्ष झाली असतील, जुनी आहे ती गाडी. आणि त्यामुळं आमचं असं होतं की मी कालच्या व्हिडिओत पण सांगितलेलं गाडी घेताना की आमच्या सगळ्यांनी गाड्या घेतल्यात नवीन नवीन. मग आम्हाला पण नवीन गाडी पाहिजे होती ना, कारण सगळ्यांच्या नवीन झालं तर आमची तेवढी जुनी होती आणि प्रत्येकाला असं वाटतंच. तर मी आणि सत्यम पप्पांच्या खूप जास्त मागं लागलेलो. आणि आमचे पप्पा असे आहेत ना की खूप जास्त विचार करतात. पप्पांचं असं आहे की उगं फालतू गोष्टीत इन्व्हेस्टमेंट नाही करायची, हे नाही करायचं, ते का नाही. त्यांचं पण बरोबर आहे, कारण की चांगल्या गोष्टीत इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला त्यातून काहीतरी रिवॉर्ड भेटतं. पण हे गाडी वगैरे हे वेस्टच आहे, पण हौस असते सगळ्यांना. तर हां, तर त्यासाठी. आणि जाऊ दे बाकीच्यांना, ज्यांनी ज्यांनी मला छान छान कमेंट केलं त्यासाठी थँक्यू सो मच. आणि भारी वाटलं मला. तर आता बघू काय होतं. सत्यम आल्यावर आम्ही जाऊ, कारण की पप्पा ऑलरेडी गेलेत पुढं शाळेला. आणि आता आम्ही तिघं मागून जाणार आहोत, कारण की माझं आवरलं नव्हतं, नाहीतर आम्ही गेलो असतो. हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमची आई फिरायला जाणार आहे 15-17 दिवस. ते काशी वगैरे सगळ्या गोष्टी करायला जाणार आहे. त्यामुळे त्या दिवशी ती गाडी न्यायला पण नव्हती आली, कारण की मम्मी पप्पा एका दिवसात येऊन माघारी जाणार होते. आणि तेवढी दगदग तिला सहन नाही होत. ॲक्च्युली मम्मी पप्पांना पण नाही झालं तर तिचं काय मला. त्यामुळं मग तिला म्हटलं की नाही तू घरीच बस, आम्ही तुला घरी आणून गाडी दाखवतो. तर त्यामुळं नव्हती आली ती. तर आता आम्ही जाणार आहे. फक्त काकांनी सांगू नये तिला की साक्षी घरी आली आहे म्हणून. मग तिला सरप्राईज वाटेल, कारण की मी सकाळी फोन केला तर तिला नव्हतं माहिती तेव्हा की मी आली आहे. ती म्हणते ती आलीस का, सुट्टी आहे का, नाश्ता केला का, असं तसं. तर मला हां. तर हे सरप्राईज असेल. आणि माझ्या आता आंघोळ झाली आहे, त्यामुळं आता मी मस्त चहा पिणार आहे, कारण की मी तिथं कॉफीच पितो आहे मी आणि स्वाती. तर चहासाठी असं हे नाही आहे. पण आता आम्ही बघू, चहा करू, जेवायला तयार करू, ह्या सगळ्या गोष्टी करू. आणि अजून एक व्हिडिओ मला अपलोड करायचा आहे, तो म्हणजे आम्ही दगडूशेठला गेलो होतो, तर त्याचा व्हिडिओ पण अपलोड करायचा राहिला आहे. आणि तिथं मला जास्त वायफाय नाही आहे, नेट नाही आहे, आणि एडिटिंग करायला मला कसं तरी वाटतं यार दुसरा म्हणजे नवीन लोकात करायला. तर त्यामुळे मी केलं पण नाही आहे. त्यामुळे आता मी 2 व्हिडिओ आहेत माझ्याकडे ॲक्च्युली. ते की काय काय आणलं आहे. तिच्यासाठी मस्त हार आणला आहे. आणि इथं चॉकलेट्स पण आणलेत, कारण की आमच्या घरात खूप बारकी बारकी पोरं आहेत. इथं मोठ्यांसाठी मस्त समोसे आणलेत. परत ह्यात त्याची चटणी वगैरे. हा मस्त तिच्यासाठी केक आणला आहे.
आणि ह्यात आय थिंक जलेबी आहे. हे बघा, जलेबी जलेबी बेबी. एवढं सगळं आणलंय आम्ही मस्त. चाललोय. हाय कर सत्यम. आमचा पर्सनल ड्रायव्हर रेडी आहे. है ना मम्मी? आज मी आणि मम्मी मॅचिंग झालं. चला जाऊयात आपण. केली का तू ब्लूटूथ वगैरे? ब्लूटूथ केलं, कनेक्ट केलं. स्क्रीन बघा. आम्ही आईसाठी छान अशी साडी घ्यायला आलोय ना मी. सुंदर अशी एकदम सुती, म्हणजे ती कम्फर्टेबल होईल अशी. येऊया परत. मी गावाकडे चाललोय खरं, पण आईला हे पण नाही माहिती की सत्यम आणि मम्मी पण यायलेत. पप्पा ऑलरेडी गेलेत कारण की त्यांची शाळा होती त्यामुळं. आणि माझं तर माहित नसेल. आय थिंक आता कळलं मला सत्यमने कॉल केला, तर तिला हे पण नाही माहिती की हे दोघं पण यायला लागले. त्याला म्हणते तू आला नाहीस, मग सत्यम म्हणते येतो येतो परत येतो. तर सरप्राईज मस्त भेटणार आहे तिला, कारण तिची जायची तयारी चालू आहे. त्या गडबडीत तिला पप्पाने पण सांगितलं नाही. गेले आईची रिॲक्शन. हा चल पुढं पुढं चल. थांबे. आई हॅपी बर्थडे. हा दाखव. ही कुठं गेली तू माहित आहे का? हा काय म्हणते ते, ती ही टाकलेली रामायण राम सेतू. राम सेतू. शेतू. हा राम सेतू. ती लांब दिसत हा. होता लंका. हा. या समुद्रात आंघोळ केली आम्ही. हा. राम सेतूच. अयो किती लांब गेली. हाय आपण ही गेलो. संपूर्ण हा भारी फिरले. एवढ्या ठिकाणी जाऊन आले. आम्ही गेलो ना अजून इकडे. आम्ही कुठे गेलो अजून इकडे? तुम्ही नाही गेला, तुम्ही नुसतं फिरायला गेलाय मासं खायला. आपण चांगलं केलं आता. नको ग देव आहे समोर. मला दाखवलं. हो अगं आम्ही जरा 8वी 9वीला असतो आणि तू फिरायला पाहिजे होते, मग आम्ही आलो असतो. आता ही शेवटची काशी. का ग? मी म्हणलं आम्ही 8वी 9वी नंतर 7वी 8वीला पाहिजे होतो आम्ही ग. मग तू ह्या ट्रिपला जायला पाहिजे होते. आम्ही आलो. मी जरी तिकडे गेली नसती ना तरी मी तुझ्यासोबत आली असतात. मग काय काशीला गेली तू? काशी नाही, काशीच नाही काय. काशीचं नाही आहे ह्यात, अयोध्या आहे. चित्रकूट आय थिंक हे आहे का काशीचं? गाडीच पुढं आहे. हे आहे का काशीचं? हे फोटो ही काशीला गेली. गंगाचं पाणी. हा टेन्शन आलं एवढं लांब जायला. हा ही राम सेतू. हे रामेश्वरचं आहे का? हा रामेश्वरचं. आणि ही अयोध्या. कपडे आपल्याला संध्याकाळी घालायला. आणि गेल्यानंतर तिची बॅग वगैरे भरायला चालू होती. आणि तिने आतापर्यंत जेवढे पण फिरली आहे ना तेवढे सगळ्या ठिकाणाहून तिनं काही ना काहीतरी आठवण घेऊन आली. तर ती आम्हाला पहिली दाखवत बसलेली. आणि त्याच्यानंतर आम्ही जी साडी आणली होती ती मस्त तिला दिली आणि तिने लगेच नेसली आणि तिला पण आवडली. कारण की मी कलर चॉईस केला होता आणि मी साडी चॉईस केली होती. तर मम्मी म्हटली तू चॉईस कर, तुझं आवडेल तिला. तर आईने मस्त लगेच घातली पण. आणि मग इथं आम्ही मस्त हार वगैरे आणलेला, केक आणलेला. तर आम्ही सगळ्यांना बोलवलं, शेजारी पाजारी जेवढे पण सगळे होते त्यांना सगळ्यांना बोलवलं. कारण की असा बड्डे सेलिब्रेट करायला मज्जा येते. ॲक्च्युली ती जर ट्रिपला जाणार नसती ना तर आम्ही पप्पांसारखा बड्डे सेलिब्रेट करायचं डोक्यात होतं आमच्या. कारण की 75वी सेलिब्रेट करायची आहे त्यासाठी. आणि जर आपल्यासोबत आजी आजोबा असतील तर ते एक माया प्रेम वेगळंच असतं. तर त्यामुळं तर इथं आम्ही मस्त त्यांचा बड्डे सेलिब्रेट करतोय. आणि याच्या पुढच्या क्लिप ज्या आहेत त्या मी पूर्ण रॉ लावणार आहे. आणि तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये पण सांगा की आम्ही कसा सेलिब्रेट केला आमच्या आईचा बड्डे. आणि ती आज खूप खुश होती.
थांब थांब. आजी काकी इकडे बघा. आई इकडं इकडे इकडे व्हायचं. मम्मी आजी इकडे बघ. उभं राहा उभं राहा. मोनाच्या एक मिनिट. सगळे ओळखत आले गर्दी झाली रे. कोण कोण
उभा राहा सब फ्रेम फुल झाले काढ 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 काढ. आई ओके जाऊ बरं मी तुझ्या इकडे बघा सगळे सगळे So loud as the hours pass, we're gonna do it all again. We wanna chase the day, wanna dance to the night, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, never shout from the top. We're gonna be. आता राहू दे की. We're gonna be two hearts running wild. आता आपल्या ठिकाणी बरं एक मिनिट तर माझ्या ठिकाणी The moonlight, summer sky, it was the best. चला 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 केक घ्या आता जा की चला घ्या हा हॅपी बर्थडे हॅपी बस आता केक थोडा थोडा हे करा हा थोडा तिथं हात थोडा एक नाही 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 थोडा द्या थोडं द्या जाओ जाओ मामा जाओ तुम्ही सत्यम खाऊ नको Moonlight, summer sky, it was the best we ever had. And we'll stay on forever. We'll never have regrets. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. We're gonna be. We're gonna be two hearts running wild.
आणि बड्डे सेलिब्रेट झाल्यानंतर आम्ही जे पण काही खायला आणलं होतं, समोसे, परत जिलेबी, केक वगैरे, तर ते सगळं सगळ्यांना खायला दिलं. आणि त्याच्यानंतर आम्ही आईचा बड्डे सेलिब्रेट झाल्यानंतर बसलो, कारण की आम्ही असा विचार केला की आईला टाटा करूनच जाऊया. तोपर्यंत आम्ही मस्त त्याच्यासोबत गप्पा वगैरे मारत बसलेलो. आणि तोपर्यंत त्यांची गाडी आली, कारण की त्यांना इथून पंढरपूरपर्यंत जायचं होतं आणि तिथून मग ट्रॅव्हल्स केल्या होत्या आणि 300 लोक काहीतरी होती त्यांच्यासोबत. सो ते सगळे लोक एकत्र मिळून जाणार होते तर तिथून. आणि मग त्यांना बाय बाय केल्यानंतर आम्ही मस्त गावात आलो, कारण की मंदिराच्या पाया पडायचं होतं. आणि मस्त मंदिराच्या पाया वगैरे पडलो आणि त्याच्यानंतर आम्हाला एका कार्यक्रमाला पण जायचं होतं, त्यामुळे आमची गडबड पण चाललेली होती. नाहीतर आम्ही मस्त मळ्यात जाऊन आलो असतो, कारण की खूप दिवस झालं मळ्यात मी तर नाहीच गेलेले. तर पण ते नाही जमलं, त्यामुळे म्हटलं की ठीक आहे आपण मंदिराच्या पाया पडू आणि नंतर घरी जाऊया. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. बाय बाय.